नमस्कार. आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज विजयादशमी आहे, दसरा आहे. सो तुम्हा सगळ्यांना, तुमच्या फॅमिलीजना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा आपला टॉपिक जो आहे त्याचं नाव आहे रावण हरण. मुळात आपण दसरा साजरा करतो तेव्हा रावण दहन करतो. ओके. कारण आपण रावणाला राक्षस मानतो. सहजपणे बोलतो की रावण म्हणजे राक्षस आहे असं. परंतु हा राक्षस कुठे आहे, हा राक्षस आपल्याही मनात आहे, याची मात्र आपल्याला मुळीच जाणीव नाहीये. किंवा आपण ते सहजासहजी मान्य सुद्धा करत नाही की रावण माझ्यामध्ये पण आहे, माझ्या विचारांमध्ये पण आहे रावण. याची मनुष्याला जाणीव नाही. कारण मुळात रावण हा असुर होता, राक्षस होता, म्हणजे असुर होता. आता असुर आणि सुर या वृत्ती आहेत. ओके. ज्या वृत्ती म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत जी आहे ती म्हणजे वृत्ती आहे. आणि जी वृत्ती, जी विचार करण्याची पद्धत ओंकारासोबत आहे, स्वरासोबत आहे, ती सूर आहे. आणि जी याच्या विरुद्ध आहे किंवा ज्याला बेसूर आहे, ती असुर आहे. इतकं सिंपल आहे हे. ओके. की जो ओंकारासोबत नाही, जो ब्रह्मासोबत नाही, तो असुर आहे. आणि जो ब्रह्मासोबत आहे तो सुर आहे, किंवा त्याची वृत्ती ही सुर आहे. एक भगवद्गीतेतला श्लोक आहे, तो असा आहे की दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानश्चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. याचा सिंपल अर्थ असा आहे की कामभावना जी आहे ही मनुष्याला अज्ञानीच ठेवते किंवा ज्ञानापासून दूर ठेवते. म्हणजे बघा, आपल्याला मी म्हणजे कोण आहे, तर मी म्हणजे चैतन्य आहे. ही जाणीव सदैव युनिवर्स करून देत आहे. प्रत्येक श्वासागणिक आपण श्वास घेतो आणि ही जाणीव होते की मी जिवंत आहे, कारण युनिवर्सचे माझ्यावरती ब्लेसिंग्ज आहेत. परंतु ही जी जाणीव आहे, प्रत्येक श्वासागणिक जी जाणीव आपल्याला करून दिली जाते, त्याच्यापासनं आपण कायम दूर जातो. आणि का दूर जातो, तर आपल्या मनातल्या इच्छा आपल्याला एवढ्या अस्वस्थ, एवढ्या अस्थिर ठेवतात की आपण या जाणीवेपासनं दूर जातो. तर ही इच्छा जी आहे आपल्या मनातली, ही ऍक्च्युली रावण आहे. ही ऍक्च्युली राक्षस आहे, ही ऍक्च्युली आसुरी आहे. कारण ती आपल्याला जाणीवेपासनं, ज्ञानापासून दूर नेणारी आहे. म्हणजे मला एकांनी असं विचारलं होतं एकदा की आपण ज्या आपली कर्तव्य पालन आपण करतो, तर कर्तव्य पालन करावं ही सुद्धा एक इच्छाच आहे ना, मग ती कशी काय चुकीची असू शकते. तर मी सगळ्यांना अशी प्रार्थना करते किंवा सगळ्यांना असा एक एक्सरसाइज देऊ इच्छिते की एक डोळे मिटा शांतपणे आणि स्वतःला विचारा की ज्या ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये आता आहेत, तर स्वतःला विचारा की यातली प्रत्येक इच्छा ही कर्तव्य पालनासाठीचीच आहे का. इज इट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फुलफिलिंग माय ड्युटीज. आणि यू विल गेट द आन्सर. कारण की आजकाल कसं झालेलं आहे की यश, प्रगती म्हणजे काय, तर भरपूर पैसा कमवायचा आणि हा पैसा आपल्या सुखासाठी, देहाच्या आणि मनाच्या सुखासाठी वापरायचा. ही इतकी सिंपल डेफिनेशन यशाची आणि प्रगतीची झालेली आहे. ओके. मुळात अ, त्यासाठीच आपण जर का आज बघितलं संपूर्ण जगामध्ये सुद्धा, किंवा एस्पेशली भारतामध्ये, सगळ्या लोकांना शहरांकडे जाण्याची ओढ आहे. बिकॉज त्यांना असं वाटतं की तिथे मला हे सगळं जास्त लवकर आणि जास्त प्राप्त सुद्धा होईल आणि जास्त चांगल्या रीतीने उपभोगता सुद्धा येईल असं होतं. परंतु ही जी एक डेफिनेशन आहे, म्हणजे हा जो इच्छा आहे आपली यशस्वी होण्याची, ही ऍक्च्युली सूरवृत्ती आहे का असुर वृत्ती आहे, हे आपण तपासून बघितलं पाहिजे. कारण असुर वृत्ती, इच्छासूर जो आहे, तो आपल्याला काय करतो की सगळ्यात पहिल्यांदा यश प्राप्त करायचंय, प्रगती मिळवायची आहे, असं बघत बघत, याकडे बघत मनुष्य केवळ आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतो.
मग त्याला असं वाटायला लागतं की या विश्वाचं, या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं काही कारण नाहीये, काही कार्यकारण भाव नाहीये. केवळ माझं शरीर, माझं मन यांची सुख अचीव करणं एवढाच माझ्या जन्माचा उद्देश आहे, असं मनुष्याला वाटायला लागतं. आणि मग हळूहळू असं व्हायला लागतं की मनुष्य जर का म्हणजे त्या वेळी जर का त्याला भान आलं नाही, तर तो हळूहळू या अ, हा जो असुर आहे किंवा मनुष्याचं जे वर्तन आहे, ते हळूहळू असं व्हायला लागतं की आपल्याला लाभलेल्या संपत्तीचा वापर, आपल्याला लाभलेल्या बुद्धीचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करत राहणे, यासाठी तो करायला लागतो. आणि हळूहळू त्याला असं वाटायला लागतं की मीच सर्वश्रेष्ठ आहे, मीच करता धरता आहे, मीच सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. सो या ऍक्च्युली जर का बघितले तुम्ही, तर असं मनुष्याला वाटतं की या सक्सेसच्या पायऱ्या आहेत. पण या खरंच सक्सेसच्या पायऱ्या आहेत का? म्हणजे उदाहरण आपण जर का बघितलं रावणाचं, तर रावण स्वतः विद्वान होता. ओके. मग त्याने तपश्चर्या केली. तपश्चर्येमध्ये त्याने ब्रह्माकडून काय वर मागितला, तर अनेक शस्त्र अस्त्र त्याने प्राप्त करून घेतली, मायावी विद्या त्याने प्राप्त करून घेतल्या. आणि त्याने काय वर मागितला की मला कुठल्याही देवाकडून, कुठल्याही यक्षाकडून, गंधर्वाकडून मला मृत्यू यायला नकोय, असं त्याने ब्रह्मदेवाकडनं वचन मागितलं. वाय? इतका जर का मनुष्य पॉवरफुल असेल, तर त्याने असं वचन का मागावं, त्याला अशी भीती का वाटावी? बिकॉज त्याला असं वाटत होतं की हे जे सगळं मी कमवलेलं आहे, हे मला असंच कायम ठेवायचं आहे. त्याने लॉंग आयुष्याचं सुद्धा वरदान ब्रह्माकडून मागून घेतलं होतं. दीर्घायुष्याचं वरदान मागून घेतलं होतं. सो इतक्या पॉवरफुल माणसाला काय गरज होती अशा प्रकारचं वरदान मागण्याची? बिकॉज कुठेतरी एक भीती त्याच्या मनात होती की कधीतरी हे सगळं संपेल, कधीतरी एखादी व्यक्ती अशी येईल जी माझ्यापेक्षा पण थोडीशी वरचढ असू शकते आणि माझं महत्व त्यामुळे कमी होऊ शकतं, इनसिक्युरिटी, हे सगळं होतं. आणि असा रावण म्हणजे जो तप करणारा, जो विद्वान म्हणून आपण समजतो किंवा त्याला अजूनही आपण म्हणतो की येस तो ब्राह्मण होता, म्हणजे तो ब्रह्माला जाणणारा होता. पण त्याने बिकॉज ऑफ दिस, एक तर त्याने तप केलं, त्यातनं हे सगळे वर मागितले, जिथे तो ऑलरेडी असुरतेकडे वळू लागला. आणि त्याच्या पुढे जाऊन त्याने सीतेचं हरण केलं. म्हणजे काय की आपल्या इच्छेमुळे अ, असं वर्तन केलं, अनैतिक वर्तन, की जे कुठल्याही प्रकारे जस्टिफायबलच नाहीये. ओके. सो क्षणार्धात तो ब्राह्मणाचा रावण झाला, म्हणजे असुर झाला. ओके. वेरॅज आपण जर का हरिश्चंद्राची गोष्ट सगळ्यांना सर्वश्रुत आहे. हरिश्चंद्र राजा होता, म्हणजे तो ऑलरेडी त्याच्याकडे अ, धन संपत्ती, अनेक प्रकारचे विद्या त्याला अवगत होत्या. आणि त्याला विश्वामित्रांनी स्वप्नामध्ये वचन असं मागितलं की मला स्वप्नामध्ये असं वचन त्याने दिलं विश्वामित्रांना की मी माझं राज्य तुम्हाला देतोय. आणि नेक्स्ट डे विश्वामित्र खरोखर त्याच्या दरबारात आले आणि त्यांनी सांगितलं की तुला हे स्वप्न पडलेलं, तुम्हाला तुझं राज्य दिलं होतं, हे वचन तुम्हाला दिलं काल. त्या क्षणी हरिश्चंद्राने राज्याचा त्याग केला. आपल्या मुलाला आणि पत्नीला घेऊन तो निघून गेला त्या राज्यातून. अनेक खडतर प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये आले. त्याने आपल्या पत्नीला विकलं, आपल्या मुलाला विकलं. हे करत असताना एकदा त्याच्या मुलाने त्याला विचारलं की बाबा तुम्ही का विश्वामित्रांना सांगितलं नाही की ते स्वप्न होतं फक्त? तर तो म्हणला की बाळा, जर का मला जे काही मला मान सन्मान मिळाला होता, मला जे काही रूप मिळालं होतं, मला जे काही राज्यपद मिळालं होतं, ते केवळ ब्रह्मांडाच्या कृपेमुळे, ही जी जाणीव माझ्या मनामध्ये आहे ती जागृत राहण्यासाठी मी हे सगळं केलं. मी सूर राहण्यासाठी हे सगळं केलं. अन्यथा मी असुर झालो असतो. ओके. म्हणजे एका क्षणार्धात तुम्ही अ, अ, सुराचे असुर होऊ शकता, जसं रावणाचं झालं. वेरज हरिश्चंद्राने, ज्याने खूप खडतर प्रवास केला, तो प्रगतीच्या मार्गावरती पुढे गेला. सो बेसिकली यू हॅव टू अंडरस्टँड की
प्रगती किंवा आपण ज्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्याची जी एक ओढ असते अतिशय जास्त मनामध्ये, या सगळ्यांमुळे आपण प्रगतीकडे जातो का? तर कधीतरी असा क्षण येतो की एकदम आपण अधोगतीला येतो. हे वरती नेणाऱ्या पायऱ्या नाही आहेत, ह्या खालती आणणाऱ्या पायऱ्या आहेत. हे मनुष्याला कळतच नाही. आणि प्रगतीच्या नावावरती तो अजून 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 स्वरापासून, अजून अजून आपल्या अस्तित्वापासून, अजून अजून आपल्या आत्म्याच्या जाणीवेपासून, ज्ञानापासून दूर जाऊ लागतो. ओके. म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगते मी इथे, की एक कुटुंबामध्ये वडिलांचं आजारपण आणि त्यांची तब्येत वय झाल्यामुळे त्यांचा सांभाळ, ट्रीटमेंट असं काही जमत नव्हतं, म्हणून त्यांचा मुलगा वडिलांना घेऊन एकदा निघाला शहराकडे. पण याचा मुलगा म्हणजे नातू जो होता तो पण मागे लागला की मला पण तुमच्या सोबत यायचंय, तुम्ही शहरात जाताय तर. मग तो शेवटी घेऊन गेला मुलाला. रस्त्यामध्ये एका ठिकाणी त्याने सांगितलं आपल्या मुलाला, वडिलांनी, की तू इथेच थांब आजोबांसोबत. मी थोडंसं काम करून येत आहे, जंगलामध्ये माझं काम आहे. म्हणून तो जंगलात गेला. आणि तिथे तो जे काही काम करत होता त्याला बराच वेळ त्याला लागला, म्हणून मग मुलगा त्याला शोधत शोधत तिथे गेला, नातू. तो बघतो तो हा मनुष्य जमीन खोदत होता. मग त्याने विचारलं वडिलांना की तुम्ही काय करताय, तर तो म्हणला की आजोबांना झोपण्यासाठी अ, अ, एक चांगली जागा मी इथे तयार करतोय असं. तर मुलगा म्हणला ओके. मग ते वडील म्हणले की तू आता इथेच थांब, मी आजोबांना घेऊन येतो, तू इथून हलू नकोस अजिबात, नाही तर तू हरवशील. म्हणला ठीक आहे. म्हणून मग तो वडील अ, त्याच्या वडिलांना म्हणजे आजोबांना घ्यायला गेला. आणि परतला तेव्हा तो बघतो तर काय, हा नातू त्याच्या शेजारी अजून एक जमीन खोदत होता, अजून एक खड्डा खोदत होता. तर त्याने विचारलं तू का हा खड्डा खोदतोय, तर तो म्हणला की बाबा तुम्ही तुमच्या वडिलांचा जो विचार करताय अतिशय चांगला विचार, तसाच विचार मी तुमच्यासाठी पण करतोय. त्यावेळी तो भानावरती आला, वडील मी काय करतोय. ओके. सो मुळात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या. परंतु मुळात आपल्याला हेच कळत नाही की आपण कुठे जातोय. म्हणजे कबीर साहेबांचा एक दोहा आहे, तो असा आहे की माया त्रिविध तरुवर का, माया तरुवर त्रिविध का, दुःख शोक संताप, शीतलता सपने नाही, फल फिका तनताप. म्हणजे माया किंवा काम किंवा माझ्या इच्छा पूर्ण होणे किंवा इच्छांचा जो एक असुर आपल्या मनामध्ये आहे, तो एवढा जास्त काय म्हणू त्याला, पॉवरफुल आहे, की तो आपोआप आपल्या मनामध्ये वाढायला लागतो. आणि याच्यातनं फळं काय निघतात, तर दुःख शोक आणि संताप. म्हणजे रावणाने सीतेचं हरण केलं, बरोबर आहे. मग याच्या पुढे काय झालं, पण मग त्याला सीताही मिळाली नाही, त्याची अधोगती झाली एकतर. त्याला सीताही मिळाली नाही, त्याची स्वतःची पत्नी त्याच्यापासून दूर गेली, त्याची भावंड युद्धामध्ये मेली, त्याच्या सोन्याच्या लंकेचा सर्वनाश झाला. सो दुःख शोक आणि संताप हे तीनच त्याची फळं आहेत. आणि शीतलता सपने नाही, म्हणजे थ्रू आउट, म्हणजे ह्या सगळ्या जर्नीमध्ये वॉज रावण पीसफुल ॲटलिस्ट फॉर अ मोमेंट? कॅन यू इमॅजिन की रावण असा बसलाय आणि म्हणतोय बाबा मी असं केलं, छान केलं वगैरे? नो. ही वॉज ऑल द टाइम इनसिक्युअर. म्हणजे अशोकवनामध्ये सीता ऑलरेडी नामस्मरणात होती, रामाच्या स्मरणामध्ये. आणि तिच्या भोवती जे पहारे ठेवले होते ते ऍक्च्युली बंधनात होते. कारण रावण जर का स्थिर असता तर त्याला पहारे ठेवायची गरज नव्हती. पण ही वॉज इनसिक्युअर फ्रॉम विदिन, की जे मी इच्छा प्राप्त करण्याचा विचार करतो आहे, ती माझ्या हातातून निसटून जाऊ नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करतोय, नियंत्रण. ओके. सो यू कॅनॉट इमॅजिन की रावण हे सगळं केल्यानंतर एक क्षणभर सुद्धा रिलॅक्स्ड किंवा विदाऊट एनी इनसिक्युरिटी बसला असेल. एकही क्षण त्याच्या आयुष्यात असा आला नाही. आणि पुढे जाऊन त्याने सर्व सर्व काही नाती गमावली,
स्वतःचं राज्य गमावलं आणि ओव्हरऑल त्याचा लौकिक सुद्धा मातीला मिळाला. म्हणजे आज आपण राक्षस म्हणला की आपल्या मनामध्ये पहिलं रावणाचं नाव येतं. म्हणजे राक्षस खूप आपण ऐकलेले आहेत, पण जनरली राक्षस म्हणलं की आपण पहिलं रावणाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येतं. सो बेसिकली जर का आपल्याला ह्याच्यापासून स्वतःला वाचवायचं असेल, म्हणजे आपण सीतेचं हरण म्हणजे काय आहे की माझी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे सीतेचं हरण आहे, जे आपण सगळेजण करतोय. एव्हरी वन इज डुईंग दॅट. मग ह्यातनं आपल्याला जर का खरोखर मी कोण आहे, मी चैतन्य आहे, या ज्ञानाकडे जर का मला जायचं असेल तर मी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी मला अ, एक तर स्वीकार करायला पाहिजे. म्हणजे जे मला मिळालेलं आहे, जे माझ्या पाशी आहे, जे एफर्ट्स मी आत्ता करते आहे, ते त्यातनं मला जे बेनिफिट्स मिळतात, जे मला रिवॉर्ड्स मिळतात, ते माझ्यासाठी करेक्ट आहेत. माझ्या आजूबाजूला जो सेट ऑफ पीपल आहे तो करेक्ट आहे माझ्यासाठी, बिकॉज या सेट ऑफ पीपल मधनं माझी आध्यात्मिक प्रगती घडणं शक्य आहे. कारण कुठेतरी काहीतरी दुःख असल्याशिवाय आपण अध्यात्माकडे जात नाही. मला मिळालेला जो मान सन्मान आहे, मला मिळालेलं जे वैभव आहे किंवा मला मिळालेली विद्या आहे, मला डिग्रीज आहेत वगैरे वगैरे, हे ब्रह्मांडाच्या कृपेने मला मिळालेले आहेत. याचा स्वीकार करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपण ब्रह्मांडाला परत देणं म्हणजे सेवा करणं हे आपण करू शकतो. म्हणजे ते आपोआप घडायला लागतं आपल्या हातून. हं? मी ॲक्च्युली मोरपीस फाउंडेशन आपलं जे आहे, त्याच्यातर्फे मी जेलमधल्या महिला इनमेट्सना योगा आणि प्राणायाम शिकवायला जाते आता. अ, थोडेच महिने झालेत त्याला. तर बेसिकली तिथे जे अधिकारी आहेत, त्यांनी पण मला हेच सांगितलं, जसं आपण रावणाच्या बाबतीत बघितलं, त्यांनी पण हेच सांगितलं मला की मॅडम, हे जे आतले लोक आहेत ना, हे तर मजेत आहेत सगळेजण, आम्ही त्यांच्या बंधनात अडकलेलो आहोत. कारण यांच्यापैकी एक जण जर का पळून गेली तर आम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, आमच्यावरती एन्क्वायरी बसणार आहे. सो वी आर मोर अंडर स्ट्रेस. ओके. आणि तिथे ज्यावेळी म्हणजे ऍक्च्युली आपल्याला संवाद फारसा साधता येत नाही, कारण की रूल्स असतात जेलचे, पण त्यांच्या ज्या जेस्चर्सवरनं मला कळतं आहे, तर दे हॅड सम चॅलेंजेस इन देअर लाईफ जिथे त्यांनी चुकीचा मार्ग घेतला. परंतु वेन दे वॉन्ट टू कम आउट ऑफ दिस पर्टिक्युलर, बिकॉज आता जेलला सुद्धा करेक्शन सेंटर असं म्हणतात. ओके. इन न्यू टर्मिनॉलॉजी दे आर कॉल्ड करेक्शन सेंटर्स. सो ज्यावेळी त्यांना करेक्शन सेंटरमध्ये ह्या गोष्टी त्यांच्या कानावरती पडतात, त्यावेळी त्यांच्याकडे हा पण चॅलेंज आता आहे की ज्यावेळी मी इथून बाहेर पडणार आहे, त्यावेळी मला स्वतःला सेल्फ सपोर्टिंग कसं बनायचंय किंवा ह्या सगळ्या गोष्टींपासून मला दूर कसं राहायचंय. माझा रेकॉर्ड जरी कुठेतरी डागाळलेलं असलं तरी सुद्धा मला पुढचा मार्ग कसा स्वच्छ ठेवायचा हे त्यांच्या समोरचं चॅलेंज आहे. आणि म्हणूनच त्यांना भावनिक स्थिरता अतिशय आवश्यक आहे. आणि याच उद्देशाने आपण तिथे योगा आणि प्राणायामाचं जे सेशन्स आहेत ते सुरू केलेले आहेत, सो दॅट त्यांना स्थिरता मिळेल, भावनिक स्थिरता, आणि त्यांना याचा उपयोग पुढच्या आयुष्यासाठी होऊ शकेल. तर मुळात अशी ही जी सेवा आहे ही आपोआप घडू लागते. तुमच्या आयुष्यात असे लोक येतात, प्रसंग घडतात की तुम्हाला आपोआप मार्ग मिळायला लागतो. परंतु ही जी सेवा घडतीये आपल्याकडनं, हे जे आपण ब्रह्मांडाला परत देतोय, ते ब्रह्मांड माझ्याकडून करून घेत आहे किंवा श्रीकृष्ण माझ्याकडून करून घेतो आहे, ही जी जाणीव आहे, ही आहे शरणागती. तर मुळात तुमच्याकडे जर का स्वीकार असेल, सेवा तुम्ही करत असाल, आपोआप सेवा घडेल. आणि शरणागतीची वृत्ती जर का आपण बाळगली, तर आपोआपच आपण ज्ञानाच्या रस्त्यावरती चालू लागतो, ज्ञानाकडे चालू लागतो, किंवा ज्ञानापासून आपण जे दूर गेलेलो आहोत त्याच्याकडे कुठेतरी जाण्याचा आपण प्रयत्न परत एकदा करायला लागतो. आणि जो ज्ञानाच्या मार्गावरती आहे तो ब्रह्माला जाणतो, तो आहे ब्राह्मण. आणि जो आपण म्हणतो की सीताहरण ज्याने केलं तो रावण आहे, परंतु ज्याने रावण हरण केलं आहे, म्हणजे आपल्या मनातल्या रावणाला ज्याने जिंकलं आहे,
तो आहे ब्राह्मण. आणि आज विजयादशमीच्या दिवशी आपल्याला रावणाचं दहन आपण करतो, म्हणजे आपण पुतळ्याचं दहन करतो. ऍक्च्युली आपण काय बघायला पाहिजे की रावण ऍज अ पर्सन आपण त्याला जाळत नाहीये, त्याच्यातल्या वृत्ती ज्या आहेत त्या माझ्यामध्ये पण आहेत का, हे रिफ्लेक्ट करणं. आणि तसं जर का असेल तर त्याच्यावरती मी काम सुरू करणं. आणि हे काम सुरू करण्यासाठी अग्नी जाळणे हा आपण बाहेर बघतो, परंतु आपल्या मनामध्ये अग्नी पेटवणे, आपल्या मनामध्ये ज्योत पेटवणे, जिथे तुम्हाला ज्ञानाची एक लालसा निर्माण होईल, ज्याच्यामुळे आपण ह्या आपल्या इच्छांवरती, ज्या राक्षसी आहेत, ज्या आसुरी आहेत, किंवा ज्या आपल्याला ब्रह्मापासून लांब ठेवतायत, कृष्णापासून लांब ठेवतायत, त्यांच्यावरती विजय मिळवणं हे आपल्याला शक्य होऊ शकेल. सो रावण दहन हे सिम्बॉलिक आहे, पण ते आपण ऍक्च्युली आपल्या आयुष्यामध्ये आचरण करण्यासाठी दसऱ्याशिवाय चांगला दुसरा मौका नाहीये. सो आज आपण हे सुरू करूया. आजचा प्राणायाम किंवा आजचं जे मेडिटेशन सेशन आहे, याच्यामध्ये आपण थोडीशी ही जाणीव करून घेणार आहोत की मी कोण आहे. त्याच्याबद्दल जी जाणीव आपल्याला ब्रह्मांड देते ते आपण बघणार आहोत इन मेडिटेशन सेशन. सो मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आपण आता मेडिटेशनला सुरुवात करूया. सो एव्हरीवन क्लोज युअर आईज.